नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या येणार। मुख्यमंत्री म्हणाले, नीटच्या फेसलेस आंदोलनात काही स्वार्थी लोक घुसले, त्यांना केवळ अराजकता तयार करायची आहे। शरद पवारांनी घेतली अभिजित दिपकेंची भेट, म्हणाले काही मदत हवी आहे का, संवाद साधत जाणून घेतली सद्य परिस्थिती। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी वंचितकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक आणि इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करते, दिल्लीतील आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोतांचे वादग्रस्त वक्तव्य। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील काठोडा येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील गंभीर अनियमितता समोर आली आहे। जिवंत असलेल्या एका लाभार्थ्याला शासकीय नोंदीत मयत दाखवून त्याच्या घरकुलाचा हप्ता दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी संबंधित संगणक ऑपरेटरवर गुन्हा दाखल करा व त्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी करण्यात आली आहे। काठोडा येथील नवनाथ विठ्ठल कोकरे यांना सन 2025-26 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते, मात्र ते जिवंत असूनही संगणक प्रणालीमध्ये त्यांना मयत दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणारा 15 आणि 70 हजार रुपयांचा हप्ता स्वतःच्या घरच्या व्यक्तीच्या खात्यावर वर्ग झाल्याचे समोर आले आहे। हा प्रकार लाभार्थ्यांच्या मुलाने घरकुलाची माहिती ऑनलाईन तपासल्यानंतर उघड झाला। चौकशी अंती संबंधित रक्कम मंगल शिवाजी जोशी यांच्या खात्यावर जमा झाल्याचे समोर आले। त्यानंतर पंचायत समितीने पत्र काढून अनावधानाने ही रक्कम चुकीच्या खात्यावर गेल्याचे नमूद केल्याची माहिती आहे। दरम्यान 10 महिने पैसे खात्यात येत होते तरीही माहिती दिली जात नाही। तसेच दिनांक 30 जून रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकाच वेळी 3 बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक प्रसूती गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी गेवराई शहरातील एका खाजगी रुग्णालयात झाली। गेवराई येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप राठोड यांच्याकडे गर्भवती मातेस प्रसूती वेदना होत असल्याने दाखल करण्यात आले होते। दरम्यान अत्यावश्यक तपासणी अंती डॉक्टर राठोड यांना महिलेच्या पोटात 3 बाळे असल्याचे आढळून आले। त्यांनी मातेच्या नातेवाईकांना याची कल्पना देऊन प्रसूतीची जबाबदारी स्वीकारली। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उपचार करत डॉक्टर राठोड यांनी प्रसूती नॉर्मल घडवून आणली। संबंधित महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून मोठ्या शहरात उपचारासाठी जाणे तिच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या कठीण ठरले असते। डॉक्टर राठोड यांच्याकडून चांगली वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे। ही ट्रिपलेट्सची यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर प्रदीप राठोड यांनी संबंधित मातेचा साडी चोळी व संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सन्मान करत रुग्णसेवेपलीकडे माणुसकी धर्म जपला। आई व तिन्ही नवजात बाळांच्या उत्तम प्रकृतीबद्दल शुभेच्छा देत त्यांनी कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। वैद्यकीय उपचारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांचा सन्मान करण्याची ही कृती उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, आष्टीचे DYSP विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली PI श्री शरद भुतेकर यांनी अधीनस्थ अधिकारी व अंमलदार यांच्या मार्फत आष्टी पोलीस स्टेशन येथील अभिलेखावर प्रलंबित असलेला दारूबंदी कायद्याअंतर्गत 1000 रुपयाच्या वरील दाखल एकूण 235 गुन्हे, न्यायालय निकालाद्वारे व 1000 रुपयाच्या आतील 8 गुन्हे SDPO आष्टी यांची परवानगी घेऊन असे एकूण 243 गुन्ह्यांची पडताळणी करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांनी नष्ट करण्याची परवानगी दिल्यानंतर पोलीस स्टेशन आष्टी येथील अधिकारी व अंमलदार, राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिकारी व अंमलदार पंचासमक्ष महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील एकूण 243 गुन्ह्यातील किंमत 7,83,978 रुपयाचा मुद्देमाल नाश करण्याची कायदेशीर प्रक्रिया दिनांक 20/7/2026 रोजी पूर्ण करण्यात आली आहे। बीडच्या वडवणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री महादेव जमाले यांचे जनसंपर्क कार्यालय काल मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या आगीत कार्यालयातील साहित्याचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून जुन्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता महादेव जमाले हे आपले कार्यालय बंद करून घरी गेले होते। त्यानंतर मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने कार्यालयावर पेट्रोल टाकून आग लावली। शेजारील एका युवकाने याबाबत जमाले यांना माहिती दिली। अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते। या प्रकरणी दत्तात्रय जमाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून
मोहनसिंग टाक या सराईत गुन्हेगाराच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तर फरार असलेल्या आरोपीचा शोध सध्या वडवणी पोलीस घेत आहेत. आणि आता एक धक्कादायक बातमी. परळी शहरात आज सकाळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी मानवी अवयव आणि मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला तर दुसरीकडे TPS कॉलनी परिसरात मानवी पाय पडलेला आढळून आला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार परळीतील रेल्वे ट्रॅकजवळ सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आला. मृतदेह रेल्वेने चिरडल्याच्या अवस्थेत असल्याने अपघात की घातपात याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तर दुसरीकडे शहरातील TPS कॉलनी परिसरात नागरिकांना एक मानवी पाय रस्त्यावर पडलेला आढळून आला. हा पाय नेमका कुठून आला याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह आणि TPS कॉलनी सापडलेला मानवी पाय यांचा काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. तर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे परळी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परळी पोलीस यांनी दोन्ही ठिकाणी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात आहे की घातपात हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. किल्ले धारूर येथील स्वर्गीय गजानन डुबे सामाजिक प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी विद्यानिधी योजना राबवण्यात येत असून रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता किल्ले धारूर शहरातील नगरेश्वर मंदिर येथे बडे मुद्दे फेम न्यूज 18 मराठी या नामवंत मराठी चॅनलचे उपसंपादक तथा डॅशिंग पत्रकार विलास बडे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी किल्ले धारूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्वर्गीय गजानन डुबे सामाजिक प्रतिष्ठान किल्ले धारूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. गेल्या अनेक दिवसांपासून वंजारवाडी तलावाचा उजवा कालवा दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होती. तसेच शेतीसाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी देखील अनेक वर्षांची प्रलंबित अशी मागणी पूर्ण होत आहे. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून या कामास मंजुरी मिळाली होती. त्यावर आता बजेट पडले व आज त्या कामाचे टेंडर खुले झाले असून लवकरच हे काम सुरू होऊन पूर्णत्वास जाईल व अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची असलेली प्रलंबित मागणी पूर्ण होत आहे. तर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हीच खरी आदरांजली ठरेल असे मत सामाजिक कार्यकर्ते केशव तांदळे यांनी व्यक्त केले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.